संतांनी 5 ग्रंथ बाजूला काढलेत मानव जातीच्या उद्धारासाठी. बस 5च ग्रंथांचा अभ्यास करा. एवढे 5 ग्रंथ जरी तुम्ही निष्ठा ठेवून वाचले तरी बेडा पार आहे. त्यातला पहिला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, दुसरा ग्रंथ श्रीमद भागवत, तिसरा ग्रंथ श्री रामायण, चौथा ग्रंथ महाभारत आणि 5वा ग्रंथ आहे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. पहिलाच ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानारा. नुसतं गीता 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 म्हटलं तरी उद्धार आहे. गीता जन्म कसा घ्यावा ते शिकवते. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोत्रात, कोणत्या घरात, कोणत्या कुळात जन्माला आले हे महत्वाचं नाही. जन्माला आल्यानंतर तुम्ही कसे वागतात हे फार महत्वाचं आहे. आणि कसं वागावं हे गीता सांगते. जगणं संपलं की कसं मरावं हे भागवत सांगतं. मरण चुकवता येत नाही कोणालाच नाही. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोडी सोडी माया सारी आहे जग हे नश्वर. मृत्यूला चुकवता येत नाही, मृत्यू टाळता येत नाही, पण मृत्यू सुधरवता येतो आणि मरण सुधरवण्याकरताच भागवत आहे. माणसाने मरायच्या आधी एकदा भागवत ऐकावं. आमची गुरु माऊली तर म्हणायची माणसाने भागवत ऐकल्याशिवाय मरूच नाही, मरूच नाही. कसं मरावे भागवत सांगतो. जो जन्माला आला तो मरणार आहे, ज्याचं 12वं झालं त्याचं 13वं होणार. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. मरण ऐसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या जिल्हा तरी रडला पाहिजे. जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले बोंबलले नाही. पकालीचा ह्याला कहाँ गए मालूम नहीं क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते. इतकं चांगलं जगा तयाचा हारिक वाटे देवा. मनोनी जाणते नि तवचे जियावे जवाप कीर्ती अंगन पवे आणि सांग पाके विनिगावे येथोनिया. भागवत मरण कसं यावं हे भागवत सांगते. रामायण कसं वागावं हे सांगते. रामायण इज अ सोशल सायन्स. रामायण समाजशास्त्र आहे. महाभारतात राजकारण आहे. पूर्वी महाभारत एकच होतं, आता घराघरात महाभारत आहे. प्रत्येक घरात महाभारतच आहे ना. दोघी नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. यदा यदा हि धर्म. एका वाक्यात महाभारत सांगतो तुम्हाला. महाभारतात एवढे 18 स्कंद वाचायची गरज नाही तुम्हाला. एका वाक्यात महाभारतात सूत्र सांगतो. महाभारत म्हणजे काय हो? एकदम सोपं आहे. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं हे आहे महाभारत. माझं ते माझंच आणि तुझं तेही माझं हे महाभारत. दुर्योधन म्हणायचं सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन पांडवांना भेटणार नाही हे आहे महाभारत. आणि रामायण काय? तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझं हे आहे रामायण. एका एका वाक्यात धर्मग्रंथाची व्याख्या करता येतात. जिथे आसक्ती आहे, जे आपलं नाहीच आहे ते बळजबरीने घेणे, इथे महाभारत सुरू होतं. महाभारताने आम्हाला राजकारण शिकवलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आमचा माथा ठिकाणावर आणला. गाथ्याने माथा सुधरतो. काय गरज आहे कथा कीर्तन भागवत रामायणाची. चंद्रयान 3 चंद्रावरती उतरलं. आदित्य नावाचं सॅटेलाइट आम्ही लॉन्च केलं. भगवान सूर्यनारायणाची अभ्यास केला. आता मंगळावरती जाण्याचा प्रयत्न चालू शास्त्रज्ञांचा. आम्ही फक्त आतापर्यंत ऐकलं होतं पडती झाडे पाहूया. लहानपणी शिकवायचे
त्याच्या पुढचं वाक्य लय गोड होतं, मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी बी सुगरण होती, आता मामी भासा पाहून दुधात पाणी टाकून देते. आम्ही फक्त ऐकलं होतं की पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला. अहो, आमच्या शास्त्रज्ञांनी आम्हाला 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 मामाच्या गावातच नेऊन उतरवून ठेवलं. चंद्रयान 3. विज्ञान आणि अध्यात्म. एक वाक्य फार जबाबदारीने बोलेल. जिथे अज्ञान संपतं तिथे ज्ञान सुरू होतं, जिथे ज्ञान संपतं तिथे विज्ञान सुरू होतं, आणि जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते. न्यूटनचा असा नियम आहे, सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, सफरचंद झाडावरतून खाली पडलं. त्याने हा विचार केला की हे वरतून खाली कसं आलं, वरती कसं गेलं नाही. न्यूटन म्हणतो की सफरचंद खालीच कसं आलं, झाडावरतून खाली कसं पडलं. त्याने शोध लावला की हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आहे. बरोबर. विज्ञान हा विचार करतं की वरतून खाली कसा आला, हा विचार विज्ञान करतं. पण ते खालून वरती कसं गेलं हा जो विचार आहे तो अध्यात्माचा आहे. हे मी नाही, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. न्यूटन म्हणतो की फळ तुटलं, खाली येऊन पडलं, पण ते वरती गेलंच कसं. ज्ञानोबा सांगता त्या झाडाच्या मुळ्यांना पाणी घातलं, त्या मुळ्यांमुळे ते फळ वरती त्या ठिकाणी पोहोचल्या गेलं. हे अध्यात्म आहे. आणि जीवनाचं सार आणि जीवनाचं मूळ अध्यात्म आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घातली की जीवन सफल होतं. नाही तर मग विज्ञानाचा भस्मासुरू व्हायला वेळ लागत नाही, त्याला अध्यात्माची जोड लागते. या सगळ्या गोष्टी आम्हाला संतांनी दिल्या, ग्रंथाने दिल्या. भगवंत आमच्या जीवनात 3 गोष्टी पाहिजेत. जसं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, तशा माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता 3 गोष्टींची अत्यावश्यक गरज आहे. जीवन जगण्याकरता 3 मूलभूत आहे, अन्न, वस्त्र, निवारा. तसं माणूस म्हणून जगण्याकरता 3 गोष्टींची गरज आहे, ग्रंथ, संत आणि भगवंत. या 3 गोष्टींशिवाय माणसाची उन्नती शक्यच नाही. झालं काय, आज आमच्या घरात सगळं सेट आहे. सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, टीव्ही सेट आहे. फक्त प्रत्येकाचा माइंड अपसेट आहे. तो माइंड सेट करण्याकरताच या भागवताची, संत विचाराची, ग्रंथ विचाराची आणि भगवंताच्या कृपेची आम्हाला गरज आहे. एकदा नैमिष्य सुतमासिनम अभिवद्य महामतिम कथामृत कसास्वादम कुशलम शोनको ब्रवीत. एकदा नैमिषारण्यामध्ये, मग अशी बोलून गेलो, नैमिषारण्य येथे नास्ती कली देवा. हा नैमिषारण्यात कलियुग नाही, कलीचा वास नाही, कलीचा प्रादुर्भाव नाही. 2010 साली वाघोद्याची मंडळीने आम्ही गेलो होतो. नैमिषारण्यात कथा होती आमची, गोमतीच्या काठी. तिथे मारुतीचं एक भव्य स्वरूपातलं एक रूप आहे. अहिरावण महिरावण मारल्यानंतर बजरंगबली नैमिषारण्यात जाऊन त्यांनी विश्रांती घेतली, असं वर्णन येतं. त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी आहेत. तुमचे माझे सगळ्यांचे प्रथम माता पिता. सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा सुरुवातीला कोणीतरी असेल ना. तुमचे माझे सगळ्यांचे प्रथम माता पिता स्वयंभू म्हणून आणि शतरूपा यांनी 36,000 वर्ष तपश्चर्या केली नैमिषारण्यात. त्या नैमिषारण्यात 88,000 ऋषी बसलेले आहेत. यज्ञ यागादी कर्म आटोपलेलं आहे. आणि ते बसलेले असताना तिथे सुतांचं आगमन झालं. सगळ्यांनी त्या सुतांचा प्रणाम केला. बहु अवघड आहे संत भेटी, पर जग जेठी करुणा केली. साधूची भेट होणं दुर्मिळ आहे, साधू ओळखणं दुर्मिळ आहे. साधू ओळखता येत नाही. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले, तो विषय सोडून द्या. फक्त लोकांना माहिती पडलं पाहिजे कोणतरी चमत्कारिक साधू आला, सुटले लोक. मागे चादरवाला बाबा आला होता, इकडेच होता कुठेतरी, इकडे एमपीत. चादर टाकले की रोग जायचा.
लोकांनी अशी गर्दी केली, त्याची चादरच फाडून फेकली हो. अरे आपण विज्ञान युगात वावरतो, चादर टाकल्याने रोग, हा काय काय कळत नाही. माहिती पडलं पाहिजे. तुम्हाला कधी सांगितलं ना यांनी की भोजगर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील. पाठी बाबू लंगड्यास. अरे नाही ना, खरा साधू ओळखता आला पाहिजे. आणि अजून एक सांगतो, आम्ही साधू बी नाही संतही नाही, आम्ही फक्त प्रचारक आहोत धर्माचे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, 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 राहिला तकीर्ती जगामाजे, राहिला तकीर्ती जगामाजे, राहिला तकीर्ती जगामाजे, राहिला तकीर्ती जगामाजे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. खरा साधू ओळखता येत नाही. साधूची व्याख्या आहे सा प्लस धू इज इक्वल टू साधू. ज्याने सहा धुतलेत, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार षडविकार धुवून टाकले, त्याला साधू म्हणतात. लोक तर राम रहीमला भी साधू समजले होते. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. संसार है, संसार म्हटला की लढाईच आहे. साधू कोणाला म्हणतात? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते हैं साधु. खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही. खरा साधू बजरंगबलीला ओळखता आला नाही. रावणानं कालनिमी नावाचा दैत्य पाठवला होता साधू बनून. मारुतीला वाटलं हा साधू आहे, दाढी जटा होत्या बघ, नाही ओळखता आला. रावण सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग मला सांगा, जर सीतामाईला साधू खरा साधू ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? नाही ना. कसं शक्य आहे? नाही ओळखता. साधू सुतांचं आगमन झालं नैमिषारण्यात. त्या सगळ्या 88,000 ऋषींनी त्यांना पाहिलं, त्यांचे चरण प्रक्षालन केले, त्यांचं स्वागत केलं. त्यांना विचारलं, अज्ञान ध्यांत विद्वसम कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायनम भक्ति ज्ञान विरागाप्त विवेको वर्धते महान माया मोहनी रासस्य वैष्णवे कृत्यम कथम यह घोर कलो प्रायोजिव शाश्वतम गतः क्लेश क्रांतस्य तस्सैव शोधनम की परायणम. महाराज, अहो या कलियुगामध्ये आम्हाला सारतत्व ऐकायचंय. आतापर्यंत आम्ही कथा भरपूर ऐकल्या, आम्हाला कथेचं सार ऐकायचंय. बाकीचे सगळे शास्त्र दह्यादुधासारखे आहेत आणि भागवत लोण्यासारखं आहे. आणि भगवान कृष्णाने लोणी खाल्लं म्हणून भगवान कृष्ण सारभोगी आहे.
भगवान कृष्ण सार भोगी लाला को माखन भाई रे कुछ और काम ना आहे रे. कृष्णाला लोणी आवडतं. प्रत्येक देवाची आवड वेगवेगळी आहे. महादेवाची आवड वेगळी आहे. महादेवाची आवड शंकराला आवड बेलाची आवड बेलाची आवड बेलाची. महादेवाला बेल आवडतं. विठोबाला विठ्ठलाला आवड तुळशीची आवड तुळशीची आवड तुळशीची. विठ्ठलाला तुळस आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसेच प्रीती करे भोड्या भाविका. भगवान कृष्णाला लोणी आवडते. कृष्णाला आवड लोण्याची आवड लोण्याची आवड लोण्या. कृष्णाने लोणी खाल्लं ताक पिलं नाही. ताक कोण पित? आमच्याकडे वगरूला पाचतात. ताक आंबट असतं. आंबट पाणी सुद्धा डोळे लावून पिऊन जातं. कोण? भगवान कृष्ण सारभोगी. भागवत सगळ्या ग्रंथांचा सार आहे. तुम्ही भागवत ऐकलं की त्याच्यात सगळं आलं. सगळे ग्रंथ आले, सगळे अवतार आलेत, सगळ्या प्रक्रिया आल्या अध्यात्मातल्या भागवतात. भक्ती आली, ज्ञान आलं, वैराग्य आलं, नाम आलं, रूप आलं. सतचित आनंद नाम रूप गुण वेष्टी समेष्टी परमेष्टी सगळ्या गोष्टी भागवत. 52 त्रिपुट्या भागवतात आहेत. महाराज कथालय ऐकले हो. सारतत्व ऐकायचंय कथेचं. मग म्हटलं ऐका. मी सनकादिकांच्या मुखातून जी कथा श्रवण केली तीच कथा तुम्हाला सांगणार आहे. एकदा बद्रिकाश्रमामध्ये भगवान बद्रीनारायण हिमालयामध्ये बद्रिकाश्रमामध्ये ब्रह्मदेवाचे 4 मुलं बसले होते. सनक, सनातन, सनत कुमार आणि सनक नंदन. त्यांना सनकादिक म्हणतात. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. हे ब्रह्मदेवाचे 4 नैष्ठिक ब्रह्मचारी मुलं बद्रिकाश्रमात बसलेले असताना नारदाचं आगमन झालं. नारदाचा चेहरा पडलेला होता. उदास होते नारद. आणि मग सनकादिकानं विचारलं कथम ब्रह्मदिन मुख कुत चिंतातुर भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव इदानी शून्यचित्तोऽसि गतविथं यथ जन तवेदं मुक्त संगस्य नोचिदं वद कारणः. महाराज तुम्ही संन्यासी आहात, सर्व संघ परित्याग केलेला आहात आणि तुमचा चेहरा उदास आहे. काय कारण आहे महाराज? नारद सांगता हम तो पृथ्वी यातो ज्ञातो सर्वतमामिति पुष्करम च प्रयागतम काश्य गोदावरी यथा हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंगम सेतु बंधनम यौमादिश्य तीर्थेषु ब्रह्मांडम इतस्ततः. नारद सांगता हम तो पृथ्वी यातो ज्ञातो सर्वोत्तमामिति. ही मी पृथ्वीवरती आलो होतो. पृथ्वी सर्वोत्तम लोक होता. मी पृथ्वीवर आलो. मी अनेक तीर्थावरती गेलो. काशी गोदावरी हरिद्वार सगळ्या तीर्थावरती भ्रमण केलं. पण मला कुठे शांती मिळाली नाही. लोक आळसी मंदभागी उपद्रवग्रस्त भाग्यहीन झालेले आहेत. लोकांची अवस्था फार बिकट झाली आहे. असत्य बोलताय, असत्य भाषण करतायत आणि ती नानाचार सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. कुठेही शांती मिळत नाही. म्हणून मी यमुनेच्या काठी गेलो जिथे भगवंताचं लीला विग्रही चरित्र घडलेलं आहे. आणि वृंदावनात यमुनेच्या काठी गेल्यानंतर मी तिथे एक दृश्य पाहिलं. नारद सांगतात तिथे एक स्त्री आहे, तरुण आहे, रडते. तिच्या आजूबाजूला अनेक स्त्रिया बसलेल्या आहेत आणि 2 म्हातारे पडलेले आहेत, तेही विवळत आहेत. मी तिच्या जवळून जाताना तिने मला विचारलं भोभो साधू क्षणम तिष्ठ मत चिंता तुरम. मत चिंता, माझी जी चिंता आहे ती तुम्हीच नष्ट करू शकतात. मत चिंतामपि नाशया. माझ्या चिंतेचं नर्शन तुम्हीच करू शकतात. नारद म्हणता मी तिच्या जवळ गेलो, तिला विचारलं की देवी आप कौन हो, कोण आहेस तू? तिने सांगितलं माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढली, महाराष्ट्रात संगोपित झाली. पण गुर्जरे जीर्णतम गतः. गुजरात मध्ये मात्र माझी अवस्था बिकट झाली. हे 2 माझे मुलं जे म्हातारे दिसत आहेत ते 2 माझे मुलं आहेत. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य येते. भक्तीची या पोटी बोध काकळा ज्योती.
भक्ति से मुक्ति मिलती है, सारी दुनिया कहती है होके आएगी, होने आओ, होने और होती है। अपने आप को भूल गया तो औरों को समझाता है, सुबह का चढ़ने वाला सूरज शाम को ढल जाता है। जिंदगी में मत करना अभिमान, माफ करता नहीं भगवान। लाख तौबा करे ना इंसान, माफ करता नहीं भगवान। भक्तीला दोन मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. नाही ज्ञानी नाही सदृशम पवित्रम हे विद्यते. ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणयात येणार तर संताया भजावे सर्वस्वेसी. तनु मनुजीवे अगरवत्ता करावे, तनु मनुजीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. ते सेवा हा दारवंटा. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान. भगवद्गीताकार सांगतात नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते. जगात ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. नोकरी करायला ज्ञान लागतं, व्यापार करायला ज्ञान लागतं, व्यवसाय करायला ज्ञान लागतं, कीर्तन करायला ज्ञान लागतं, तबला वाजवायला ज्ञान लागतं, ऑर्गन वाजवायला ज्ञान लागतं, शेती करायला ज्ञान लागतं, एका घराचे 2 दारं करायला सुद्धा. बोलत चला. पहिलाच दिवस आहे, मला अंदाज नाही येते, हळूहळू येईल आता. प्रत्येक गोष्टीला ज्ञान लागतं. ज्ञानाने देव कळतो, भावाने आकळतो, प्रेमाने साध्य होतो. जीवनात ज्ञान पाहिजे, ज्ञान नसलं तर फजिती होते. हा मुलगा एक ज्ञान आहे, दुसरा आहे वैराग्य. नो हे वैराग्य सोपे रे, वैराग्य नो हे लेकुराच्या गोष्टी. वैराग्य म्हणजे काय, एका वाक्यात सांगतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. इंद्रियांची भोग भोगण्याची क्षमता असताना इंद्रियांनी भोगांचा केलेला त्याग, याचं नाव वैराग्य. थोडं कठीण पडतं ऐकायला. इहलोकीचा परलोकीचा सुखांचा त्याग करणे, याचं नाव वैराग्य. तेही जमत नाही, आपल्या व्यवहारातून समजवतो. वैराग्य म्हणजे काय, सगळी अनुकूलता असताना त्याग करणे, याचं नाव वैराग्य. एक माणूस मला भेटला, म्हणे महाराज मी सुपारी खाणं बंद केली. म्हटलं का? मागच्या वेळेस मी कीर्तनाला तुम्ही तर 200 ग्राम सुपारी 10 घंट्यात खाऊन जायचे, एकदम सुपारी कसं काय बंद केली? तो म्हटला तोंडात दातच उरले नाही. दात पडल्यानंतर सुपारी बंद करणे, ह्याला वैराग्य नाही म्हणत, त्याला वैताग म्हणतात. घरात साखरचं पोतं असताना साखर बंद करणे, याला म्हणतात वैराग्य. घरात सगळं असताना चहा बंद करणे, याला म्हणतात वैराग्य. आणि डायबिटीज झाल्यावर गोड खाणे बंद करणे, याला म्हणतात वैताग. अजून एक सांगतो, पत्नी अनुकूल आहे, मुलं आज्ञाधारी आहे, सगळे सुख आहेत, घरामध्ये सगळी संपन्नता आहे, एवढं सगळं असताना पंढरपूरची वारी करतात, ओंकारेश्वरची उज्जैनची वारी करतात, बद्रीनाथ केदारनाथ चारीधामची यात्रा करतात, सगळं असताना परमार्थ करतात, याला म्हणतात वैराग्य. बायको सुशील, मुलं आज्ञाधारक, सगळ्या सुखसुविधा आहे, आणि एवढं असताना पंढरपूरला जातात, याला म्हणतात वैराग्य. आणि पोरांनी हाता खालून काढल्यावर पंढरपूरची वाट धरतात, याला म्हणतात वैताग. हे वैराग्य. नो हे वैराग्य सोपे रे. हे माझे 2 मुलं आहेत महाराज, मी भक्ती, हे ज्ञान आणि वैराग्य आहे. आणि या ज्या स्त्रिया रडतायत ना, या गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी तुंगभद्रा इंद्रायणी चंद्रभागा कृष्णा कावेरी, या नद्या आहेत महाराज. माझ्या लेकरांना, माझे लेकर म्हातारे, मी तरुण बरं नाही वाटत. नारदाने वेदाचा ऋचा म्हटल्यात, गीतेचा पाठ केला तरी फायदा झाला नाही. शेवटी आकाशवाणी झाली की तुम्ही सत्कर्म करा. नारदाने विचारलं कोणतं सत्कर्म करू? त्यांनी सांगितलं ते तुम्हाला संत सांगतील. आणि म्हणून मी या बद्रिकाश्रमात आलो. महाराज मला सांगा काय सत्कर्म करू? त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं तुम्ही भागवताचं आयोजन करा, तुम्ही भागवताचं पारायण करा. महाराज मी गीतेचा पाठ केला, वेदाच्या ऋचा म्हटल्या, फायदा झाला नाही, आणि तुम्ही मला म्हणता भागवताचं. बरं, भागवताचं पारायण करून, भागवत ऐकून, भागवत श्रवण करून कोणाचा फायदा झाला? भली मोठी यादी. ये मानवा पाप कृतस्य सर्वदः सदा दुराचारस्त विमार्गतः क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्वकामिनम सप्ताह यज्ञेन कलोत पुनिंती ते. भागवताच्या सप्तात, भागवताच्या कथेत कुणाकुणाचा उद्धार होतो? दंभी आश्रमरहित, तहानलेले, दुसऱ्याची उन्नती पाहून कुडापा करणारे, आश्रम धर्मरहित, आई वडिलांची निंदा करणारे, आणि 5 महापातक सांगितलेले आहेत. जगात सगळ्यात मोठे 5 पातक आहेत, त्याच्यानंतर पातक नाही, पाप नाही. जगातले सगळ्यात मोठे 5 पातक आहेत. पहिला आहे मदिरापान, दारू पिणे. दुसरा आहे ब्रह्महत्या. तिसरा आहे सोरण्याची चोरी.
चौथं आहे गुरुश्रीगमन आणि पाचवं आहे विश्वासघात. हे जगातले 5 महापातक म्हटलेले भागवतकार शास्त्रकारांनी. पापश्य पापश्य छल पद्मकारिणः क्रूरा पिशाचच्च इव निर्दयाश्रमे ब्रह्मस्व पृष्ठा व्याभिचारकारिणी सप्ताह यज्ञन कलो पुनंती ते. या सगळ्यांचा उद्धार भागवतात होतो, भागवताच्या ऐकण्याने होतो, भागवताच्या आयोजनाने होतो, भागवताच्या दातृत्वाने होतो. जर आपल्या हातून कळत नकळत हे पाप घडले असतील तर त्याचा उद्धार होतो. आणि इतकंच नाही नारदा, जिवंतपणी गती मेल्यानंतर सद्गती देणारं शास्त्र भागवत आहे. याने सांगितलं महाराज जिवंतपणी गती ठीक आहे हो, पण मेल्यानंतर मुक्ती. म्हणले हो, मेल्यानंतरही मुक्ती भागवत देतं. मग महाराज मला उदाहरण सांगा, पुरावा द्या. नारदजी, तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. यजन अध्ययन षटकर्म करणारा पवित्र ब्राह्मण. आत्मदेवाच्या बायकोचं नाव होतं धुंदुली. नावासारखीच होती. काही मावल्या नावासारख्याच असतात. मी फक्त उदाहरण देतोय, कोणाचं नाव असेल तर मी माफी मागतो, तुमचा विषय नाही. नाव शांताबाई, शांततेचा पत्ता नाही. नाव गंगाबाई, घोटभर पाणी देत नाही. नाव सीताबाई, नवऱ्याच्या अगोदर जेवणाची गाई. हे फक्त उदाहरणासाठी सांगतोय. मुक्ताबाईच्या वारीला गेलो तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये. दुपारची वेळ होती, जेवणाला बसलो, पाणी नव्हतं आमच्याकडे. मी एका घरी गेलो पाणी मागितलं. म्हटलं मावशी पाणी द्या ना. म्हणले बाबा 2-2 किलोमीटर डोक्यावर हंडा आणावा लागतो, आमच्या गावात पाण्याचा दुष्काळ आहे. तुला का आमचंच घर दिसलं? राहिलं. परत फिरलो, तिचं लेकरू अंगणात खेळत होतं. ते पोरगं मला म्हणलं बाबा माझी आई माझ्या बापालाच पाणी देत नाही, तुम्हाला कुठून देणार आहे? मग तर पर्यायच उरला नाही. हिचं नाव धुंदुली आहे. ब्राह्मणाच्या घरात संपन्नता आहे. पूजा अर्चना विधी करणारा हुशार ब्राह्मण. सगळ्या घरामध्ये धन आहे पण कण नाही, संतती नाही. दात येतो चेने नाही, चेने येतो दात नाही. धन येतो कण नाही, कण येतो चन नाही. देवाचा एक नियम आहे, कोठे काही एक नाही. मुलबाळच नाही, संपत्ती खूप होती. गोठ्यात गाय होती, गायला वासरू होत नव्हतं. आणि या ब्राह्मणाच्या घरात केव्हाही तुळशीचं रोपटं लावलं तर ते जळून जायचं. एक महत्वाचा विषय सांगेल. तुमच्या अंगणातली तुळशी जर एकदम अशी बहरली तर समजावं आपले भरभराटीचे दिवस सुरू झाले. तुळशी बहरली पाहिजे अंगणातली. तुमच्या अंगणातली तुळशी जर आपोआप जळाली किंवा काळी ठिक्कर पडली, समजावं घरावर काहीतरी संकट आहे. कारण तुळशी अगोदर ते संकट आपल्या अंगावर घेते. वृंदा काय वृंदा ना, वृंदा महान पतिव्रता होऊन गेली. जलिंधराची बायको होती. तिने त्याग केला, तिच्या शरीरापासून तुळस तयार झाली. म्हणून तिला जिथे आपण लावतो त्याला काय म्हणतात? वृंदावन. आपल्या मॉलचं नावही वृंदावनच आहे. वृंदा हे तुळशीचं ओरिजिनल नाव आहे. तुळशी पूर्वाश्रमी तिचं नाव वृंदा होतं. ती जालंधराची बायको होते. तिचं पातिव्रत्य भगवान विष्णूने भंग केलं. तिने देवाला शाप दिला की तू आता दगड होशील. तेव्हापासून देव मंदिरात दगड होऊन बसला. कोणी जर विचारलं तुम्हाला की हिंदू लोक तुम्ही दगडाची पूजा का करतात, त्यांना जालिंधराची कथा सांगायची. त्याला तुळशीचा शाप आहे. तुळशीने सांगितलं माझा देह पवित्र झाला देवा, या देहाला ठेवून काय करू आता, मी या देहाचा त्याग करते. भगवंताने सांगितलं वृंदे तुझ्या देहापासून एक पवित्र वनस्पती तयार होईल. ती वनस्पती अशी राहील, ती 24 घंटे ऑक्सिजन देईल. या जगात 24 घंटे ऑक्सिजन देणारे काही वनस्पती आहे, त्याच्यातलं सगळ्यात अगोदर प्रामुख्याने घेतलं जाणारं नाव म्हणजे तुळस आहे. बाकीचे वृक्ष दिवसा ऑक्सिजन घेतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. तुळस 24 घंटे ऑक्सिजन देते. म्हणून जुन्या काळामध्ये मला चांगला आठवतं, लहान असताना घरात ताप वगैरे जर आला तर माय वाटीभर पाणी तुळशीच्या वृंदावनात ठेवायची, सकाळी प्यायला द्यायची, ऑक्सिजन लेवल वाढायची.